दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे सर्व खासदार अर्थातच पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना सामोरे जातील, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जातील माध्यमांच्या द्वारे। मात्र आपल्या मतदारसंघात सुद्धा त्यांना जायचं आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा या मतदारसंघांमध्ये दौरा। आताच आपण सुषमा अंधारे यांच्याबरोबर बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की कशा प्रकारे हा सगळा दौरा असणार आहे, त्यावेळी ते सुद्धा लोकांमध्ये जाऊन बोलणार आहेत। मनीषी, सगळ्यात महत्त्वाची आता माहिती अशी हवी आहे की हे खासदार नेमके आता कुठल्या दिशेने चाललेले आहेत, काय नंदनवनकडे चालले आहेत की वायबी चव्हाण सेंटर, काय नेमकी दिशा आहे? खरं तर माहिती अशी येत होती की जर हे खासदार वेळेत पोहोचले तर ते नंदनवन या ठिकाणी सुरुवातीला बैठकीला जातील किंवा ते थेटपणे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषदेला जातील। त्यामुळे आता दक्षिण मुंबईत या खासदारांच्या ताफ्यानं प्रवेश केलेला आहे। शक्यता आहे की एकनाथ शिंदे यांच्या बैठकीकरता ते सुरुवातीला नंदनवन या ठिकाणीच जातील। ठीक, अशा संपर्कात रहा मनशी। आपण हे जे फोटोज पाहतोय मुंबई विमानतळावरचे, स्वागत या 4 बंडखोर खासदारांचं करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती या ठिकाणी पोहोचले होते। वाघचौरे दिसतात, भाऊसाहेब वाघचौरे हसतमुख चेहऱ्यानं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात नागेश आष्टीकर, पुष्पमाळ त्यांना घालताना इथे आपण पाहतोय। संजय देशमुख आहेत, त्याचप्रमाणे संजय जाधव थंब दाखवतात आणि एक प्रकारे कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांच्या या बॉडी लँग्वेजमधून आपल्याला पाहायला मिळतोय। आज ह्या सगळ्यांचा एक वेगळा गट असल्याचं पत्र दिलं जाणार आहे आणि या गटाचे मुख्य असतील ते संजय जाधव, अशा प्रकारे चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या नेमक्या काय घडामोडी घडतात ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचप्रमाणे यापैकी 6 खासदारांपैकी एकाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार आहे। त्यामुळे आता कोणाच्या गळामध्ये मंत्रिपदाची माळ पडतीये हे सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। कपिलकडे काय नेमकी या क्षणाची माहिती आहे जाणून घेऊया राजकीय वर्तुळातून। कपिल, 4 बंडखोर खासदार दिल्लीतून आता मुंबईमध्ये आलेले एक स्पेशल चार्टरनं आणि संजय दिना पाटील अर्थातच मुंबईमध्ये ते सुद्धा काही वेळामध्ये जॉईन होतील या चौघांना। ओमराजे सध्या धाराशिवमधून प्रवास करत रस्तेमार्गे पोहोचतात। काय आपल्याकडे या संदर्भातली आणखी पुढे माहिती आहे? नक्कीच, खरं तर 4 खासदार एअरपोर्टला पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागतही करण्यात आलं शिवसेनेकडनं आणि काही वेळातच ते नंदनवन किंवा वायबीला थेट पोहोचतील। जे 2 खासदार आहेत, जे एक मुंबईमध्ये आहेत आणि एक प्रवासात आहेत, ते दोन्ही खासदार। कपिल, एक माहितीसाठी नंदनवन निवासस्थानी 4 खासदार पोहोचलेले आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा शिंदेच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झाल्याचं दिसतंय। नक्कीच नंदनवन या ठिकाणी जाणार होते। खरं तर ह्या 6 खासदारांना घेऊन एक बैठक ही एकनाथ शिंदेना करायची होती। काही गायडन्स सल्ले द्यायचे होते, काही गोष्टी खासदारांना एकनाथ शिंदेना सांगायच्या होत्या। त्याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये सामोरे जाण्याच्या आधी काय रणनीती आखली जाईल, कोणत्या गोष्टीवर भाष्य करणं गरजेचं आहे, कशी उत्तरं देण्यात आली पाहिजे, कसं प्रेझेंटेशन झालं पाहिजे, या गोष्टीचं सर्व जी बैठक ही चर्चा ही या नंदनवन या ठिकाणी होणार आहे। आणि एखाद तासामध्ये पुन्हा सर्व खासदार निघतील आणि वायबी चव्हाणला येतील आणि वायबी चव्हाण वायबी सेंटर इथे त्यांची पत्रकार परिषद होईल आणि आम्ही पक्ष का सोडला, याच्या मागची कारणं काय आहेत, आम्हाला काय सोसावं लागलं, ह्या सर्व गोष्टीचा उलगडा ते करणार आहेत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे स्वतः त्या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आणि 6 खासदार जे आतापर्यंत चुप्पी साधून होते, मीडियासमोर आले नव्हते, ते पहिल्यांदा मीडियासमोर येणार आहेत आणि आपली बाजू मांडणार आहेत। खरं तर पक्ष का सोडला आणि ही भूमिका त्यांनी का घेतली हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर गटनेता स्थापन होणं आणि मंत्रिपद मिळणं या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत। त्याच्यामध्ये संजय जाधव यांना नेतापद मिळू शकतं, गटनेतापद मिळू शकतं आणि मग त्यांच्यापैकी 6 जणांपैकी एकाला मंत्रिपद देण्याचं एक बोललं जात आहे। त्यामुळे 6 जणांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही तासातच आता ही वेळातच काही मिनिटातच पत्रकार परिषद सुरू होईल आणि आपला भावना की आपण शिवसेना ठाकरे गट का सोडलं ह्याचा खुलासा हे खासदार करतील। अगदी कपिल, खरं तर आत्ता हे खासदार दाखल झालेले आहेत, मात्र प्रत्येक खासदाराची एक जबाबदारी शिवसेनेतल्या महत्त्वाच्या नेत्यांकडे मंत्र्यांकडे होती। जसं की तानाजी सावंतांकडे ओमराजे निंबाळकरांची एक कुठेतरी जबाबदारी होती, अशा प्रकारे होतं। आत्ता नंदनवनमध्ये आणखी कोण कोण उपस्थित आहेत, काही दृश्यांमध्ये आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहे?
नक्कीच जे सर्व खासदार आहेत ते पहिले नंदनवन वरती जाणार आहेत. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटलं का तानाजी सावंतला एक जिम्मेदारी दिली होती, उदय सामंत असतील, संजय शिरसाट असतील, त्याचबरोबर शंभूराज देसाई असतील, असे मुख्य नेते जे शिवसेनेचे आहेत ज्यांनी याच्यामध्ये महत्वाचा रोल निभावलेला आहे, ते तिथे उपस्थित असणे स्वाभाविक आहे. आणि ह्या सर्वांची एक बैठक होईल. या बैठकीमध्ये एक सूर ठरवलं जाईल का पत्रकार परिषदेच्या सामोरे जाण्याच्या आधी काय रणनीती आखली पाहिजे, काय कशा प्रकारे उत्तर दिली पाहिजे मीडियाला, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी चर्चा होणं गरजेचं आहे किंवा मग खासदारांचं काही मत आहे का. कारण की दिल्लीला खासदारांची भेट झाली होती एकनाथ शिंदेबरोबर आणि त्याच्यानंतर मध्ये 3-4 दिवस गेलेले आहेत. या 4-5 दिवसामध्ये खासदारांका जर एकनाथ शिंदेशी थेट टू थेट भाष्य करायचं असेल तर ती एक चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज नंदनवनवरती काही मिनिटात ती बैठक सुरू होईल. त्या बैठकीनंतर सर्व खासदार व एकनाथ शिंदे हे वाय.बी. चव्हाणच्या दिशेने रवाना होतील आणि वाय.बी. चव्हाणला एक मोठी पत्रकार परिषद, राजकीय मोठी पत्रकार परिषद होईल आणि त्याच्यामध्ये मोठी खुलासे होण्याची शक्यता आहे. अगदी पुन्हा एकदा आपण या महत्त्वाच्या दृश्यांकडे जातोय. मुंबई विमानतळावर या 4 खासदारांचं आगमन झालं त्यावेळेसची ही दृश्य आहेत. यामध्ये संजय जाधव यामध्ये थंब दाखवताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे नागेश आष्टीकर त्यांच्या मागे आहेत, संजय देशमुख आहेत आणि भाऊसाहेब वागचौरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर संजय दिना पाटील मुंबईमध्येच आहेत. जेव्हापासून हे सगळं बंडाचं प्रकरण पुढे आलं तेव्हापासून एकदाही संजय दिना पाटील यांनी कुठल्याही प्रकारे माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. मुंबईत असून सुद्धा ते अजिबातच खरं तर माध्यमांच्या दृष्टीत आले नाहीत. तर ओमराजे निंबाळकर हे या 6 खासदारांपैकी केवळ एकमेव खासदार होते जे माध्यमांना सामोरे गेले. पवनराजे हत्या प्रकरणाचा जो निकाल कोर्टामध्ये लागणार होता या दरम्यान ज्या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्यामध्ये माध्यमांच्या समोर ओमराजे निंबाळकर आले. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्याचप्रमाणे धाडस दाखवत आपल्या मतदारसंघामध्ये गेले. तिथल्या त्यांच्या समर्थकांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. खरं तर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. दादा परत या, असं पाऊल उचलू नका, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राहा, अशा प्रकारच्या विनवण्या त्यांना सोशल मीडियामधून होत होत्या. मात्र या सगळ्याचा सामना करण्यासाठी स्वतः ते त्यांच्या मतदारसंघामध्ये गेले. मात्र त्यांनी आपली जी भूमिका आहे ती समर्थकांमध्ये बोलून दाखवली आणि समर्थकांचं हे सगळं समर्थन घेतल्यानंतरच त्यांनी काय नेमकी भूमिका आहे ते काल रात्री उशिरा स्पष्ट केलं. त्यामुळे या 6 खासदारांपैकी केवळ एकमेव खासदार आहेत ओमराजे निंबाळकर जे माध्यमांना सामोरे गेले. आता उर्वरित 5 खासदारांची काय नेमकी भूमिका आहे, कुठल्या कारणामुळे त्यांनी युबीटीतून बाहेर पडण्याचा हा निर्णय घेतलाय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान नागेश आष्टीकरांचा काल एक व्हिडिओ पुढे आलेला होता आणि त्यामध्ये एक भल्या मोठ्या व्हिडिओमध्ये काय नेमके कारण आहेत हे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. संजय राऊत त्यांच्याविषयी या बंडखोर खासदारांविषयी बोलले. त्यांच्याबाबत म्हटले की माझ्या वडिलांसारखे आहेत, एक प्रकारे आदर त्यांनी व्यक्त केला. आणि या संजय राऊत यांच्या कुठल्याही बोलण्याचा त्यांनी राग मनात न धरता मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे निधी मिळत नाही आणि ज्या लोकांसाठी मी निवडून आलो त्यांच्यासाठी मी काम करू शकत नाही, अशा प्रकारे भूमिका मांडलेली होती. त्यामुळे कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ लागलेले आहेत आणि जर मला काम करायचं असेल तर मला निधीची आवश्यकता आहे म्हणून हे पाऊल मी उचलतोय, अशा प्रकारे त्यांनी म्हटले. आणि विचारधारा एकच आहे, मी शिवसेनेतच चाललोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे समान विचारधारेच्याच पक्षामध्ये जात असल्याचं नागेश आष्टीकरांचं म्हणणं होतं. अर्थातच यावरून राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. मात्र आज माध्यमांसमोर त्यांना थेट जायचंय, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे काय नेमकी या 4 खासदारांची भूमिका असणार आहे हे आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. सध्या नंदनवन या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी हे 4 बंडखोर खासदार युबीटीचे आता पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर सुद्धा पाहायला मिळतील. 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर असणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेची आता या पत्रकार परिषदेपूर्वी एक बैठक घेऊन त्यामध्ये तयारी होणार आहे. काय नेमकी उत्तरं द्यायची आहेत, कशा प्रकारे भूमिकेचं समर्थन करायचं आहे, या सगळ्याची या ठिकाणी आता बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे या 6 खासदारांचा एक वेगळा गट निर्माण झालेला आहे, त्याचं पत्र सुद्धा समोर येणार आहे. त्यामुळे या पत्रामध्ये गटनेता नेमका कोण आहे यावर सुद्धा शिक्कामोर्तब होईल. सध्या तरी या बाबतीत नाव पुढे संजय जाधव यांचं येतंय. गटनेतेपदी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय का हे पाहायचंय. आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जेव्हा हे 6 खासदार येत आहेत तेव्हा मुख्यतः त्यांच्या पदरामध्ये पुढे काय पडणार आहे या दृष्टीनं काही संकेत मिळत आहेत का हे आपल्याला पाहायचंय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं हा आजचा दिवस आणि 6 खासदारांचं शिवसेना युबीटीमधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाणं निश्चितच एक मोठी घटना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये निश्चितच या घटनेची एक नोंद होणार आहे.
पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं, पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काय नेमके सगळे संकेत आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळतील, आपल्याला हे सगळं पाहायचं आहे, ऐकायचं आहे. तेव्हा आता हे सगळे 4 खासदार सध्या नंदनवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि 2 खासदार जे आता काही वेळामध्ये या चौघांना जॉईन होतील. त्यामुळे नंदनवनमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं आहे. आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी येते. फुटीर खासदारांवर राऊतांनी पुन्हा घणाघात केलेला आहे. 50-50 कोटींना विकलेले 4 खासदार मुंबईत, अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलंय. फुटीर खासदारांवर राऊतांनी घणाघात केलेला आहे आणि 50-50 कोटींना विकलेले हे 4 खासदार मुंबईत आहेत, मुंबईत दाखल झालेत, अशा प्रकारे संजय राऊत यांनी ट्विट केले. आज सकाळपासून संजय राऊत यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारे ट्विटची सरबत्ती केलेली आहे. वारंवार वेगवेगळ्या विषयांवर ते ट्विट करत आहेत. यामध्ये आता 50-50 कोटीला विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये बाहेर पडले. ये जीना भी क्या जीना है लल्लू. चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे. यांची पुढील पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था. अशा प्रकारे गद्दार म्हणून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी या 4ही खासदारांना डिवचलेलं आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात तर सकाळी ते नामचीन गद्दार अशा प्रकारे त्यांनी शब्दप्रयोग केला होता. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत.